बोलते भाई लोग जय शिवराज। तर भाई आपल्याला होती ना गडबड जाने की शेगाव में निघालो मग ऑटो घेऊन नितीन दादा बिलकुल बागायदा मी म्हटलं एक काम कर रेल्वे स्टेशनवर चला बे बुट्टे म्हटलं एवढे जण हाफ पॅन्टवर कुणी काय फुल टी शर्ट घालून गेलो रेल्वे स्टेशनवर। त्यानंतर प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर पहिले काढली तिकीट काढल्यानंतर गेलो बसलो इथं ट्रेनमध्ये बसल्यानंतर काही जण उभे होते लोकलमध्येच बसलो काही जण खाली बसून होते। नाना मस्त डोळ्या पुसू राहिला होता। मग त्यानंतर मग तिथून गेलो मूर्तिजापूरले गेल्यानंतर बुट्टेला म्हटलं नाश्ता वास्ता करू तर बुट्टे म्हणे हो म्हणे। मग तिथं ट्रेन थांबली नाश्ता गिस्ता केला त्यानंतर पोचलो सकाळी शेगावले पोचल्यानंतर चेहरे उतरून गेले होते। सकाळी तुम्हाला माहीतच आहे वातावरण कसं राहते। पैदल निघालो रेल्वे स्टेशनच्या बाहेर। अक्षा काय म्हणते चहा पिऊ म्हणते आपण मला ठीक आहे ब्रश गिश केला बिलकुल बागायदा। तिथून गेलो चहा प्यायले चहा वगैरे पेलो चहा पिल्यानंतर येईल म्हटलं पैदल आता जो म्हटलं मंदिराकडे जायसाठी निघालो। मग गेलं शिवाजी महाराज दर्शन घेतल्यानंतर मग भेटलं गेस्ट हाऊस तिथं गेली 100 रुपयांनी रूम आम्ही रूम गिम केल्यानंतर पुट्टे काय म्हणते झोपतो म्हणते म्हटलं झोपून जा झोपले। मग सकाळी उठलो बा सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्या मस्त कपडे घातले नवीन। तिथून मग सकाळी पाणीच चालू होतं वाटते बहुतेक पाणी गिनी आला होता मग ओलंच होतं। मग डायरेक्ट गेलो मंदिरात पहिले काढली चरणपादुका नाना मस्त पोच देऊ राहिला होता। चरणपादुका काढल्यानंतर गेलो लाईनीमध्ये गेल्यानंतर मस्त दर्शनासाठी रांगिंग लावली। तिथून गेलो मग दर्शन झालं मग गेलो नाश्ता वगैरे केला। मग यायला म्हटलं कमी जेवा 10 वाजता जेवायचा अजून ऑफर आहे म्हटलं आपल्याला गजानन महाराजकडून तर ठीक आहे म्हणे। कचोरी खाल्ली पोटेनं डबर लागलो रांगीमध्ये लागल्यानंतर डबल गेलो जेवण केल्यानंतर मग यायला म्हटलं जेवण चांगलं होतं म्हटलं हो म्हणे जेवण घेऊन एक नंबर होतं म्हणे। मग त्यानंतर निघालो पैदल आपल्या रूमकडे जायसाठी निघालो पैदल हाफ कपडे घेऊन गाठले। मग ती रूममधून बाहेर आलो प्रसाद गिसाद घेतला तिथून निघालो मग पैदल आपल्या घराकडे जायसाठी। मग यायला म्हटलं ॲटो करता की हे म्हणे ॲटोन जायची सोय काही आहे नाही म्हणे। म्हटलं ठीक आहे पोचलो शेगावच्या प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर ट्रेन वेळ आहे म्हणे। मग तिथं बसलो गोष्टी भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये मिलते फिर नेक्स्ट ब्लॉग में। ऋषा बोलते लोगों की दिल के दरवाजे खोलते बाय गजानन महाराज की जय। असंच व्हिडिओले माझ्या सपोर्ट करा लाईक करा दिस फॉलो।